दोन ओपनिंग बॅट्समन आहेत रोही 11 ओवली टीमकडून. आणि बॉलिंगसाठी आपण बघतो चेतन पाटील. चेतन राऊत एक अतिशय चांगला बॉलर आहे. जेम्स बॉन्ड राईट टीमचा एक मध्यम तेज गतीचा हा बॉलर. पहिली ओव्हर आपण बघू शकतोय मोरीगाव एंड VIP डाईस एंडकडून ही पहिली ओव्हर असेल. 5 ओव्हरचा मॅच P1चा ओव्हर टाकण्यासाठी सज्ज होतोय चेतन. फिल्डिंग जर बघितली तर एक शॉट फाईन लेग शॉट दरम्यान, एक पॉइंटला फिल्डर, एक एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ. त्यानंतर ऑन साईडला बघितलं तर एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. हे दोन फिल्डर आपल्याला डीपमध्ये दिसतात. पहिला बॉल ऑन द टॉस होता. यावेळेला बघितलं बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. लेग बायच्या रूपाने एक रन मिळते, खातं खोललं जाते एक्स्ट्राच्या रूपाने रोही 11 ओवली टीमचं. रोही 11 ओवली वर्सेस जेम्स बॉन्ड राई असा हा मॅच आपण बघतोय. पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. महेश पाटील यांचा हा बिग शो आमदार चषक 2021 मध्ये. वेलकम एव्हरीबॉडी. जे प्रेक्षक या मैदानामध्ये आहेत, जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून TCP लाईव्हवर टेलिकास्ट बघतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आज तिसरा दिवस या स्पर्धेचा. आज सुद्धा आपण बघतोय एक गटामधून ही स्पर्धा आपण बघतोय. उद्या सुद्धा एक गट अशी स्पर्धा असेल. पुढील जो मॅच आहे रणजित नरेश स्पोर्ट्स कासारवडवली वर्सेस जितू पाकर नवकर असा असेल. दोन्ही टीम आपण लगेच रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. ऑफस्टमच्या बाहेर यावेळेस आवाज येतोय आणि कॉट बँड विकेट, बॅट्समन आउट. हा पहिला विकेट जातोय. सूरज इज द आउट. ले डाऊनच्या रूपेने हा बॅट्समन आउट होतोय आणि हा पहिला विकेट जातोय सूरज याच्या रूपेने. हिट विकेट. यस, हिट विकेटने हा बॅट्समन आउट होतोय. हिट विकेटच्या रूपेने हा बॅट्समन आउट होतोय सूरज. आतापर्यंत बघितलं तर या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत 3 बॅट्समन हिट विकेटच्या रूपेने आउट झालेले. काल 2 हिट विकेट आउट झाले होते. काल सुद्धा एक बेल्स तुटली होती, आज सुद्धा एक बेल्स तुटते. आज तिसरा दिवस आहे आमदार चषक 2021चा. आज तुम्ही आत्ताच आवाज ऐकला व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. आणि उद्या सुद्धा ते या आमदार चषक मध्ये असतील. वेळेबद्दल निश्चितच सहकार्य करायचं. प्रत्येक मॅच ही 5-5 ओव्हरची झाली पाहिजे. काल सर्व मॅचेस 5 ओव्हरच्या झाल्या. वेळेवर सामन्याला सुरुवात झाली होती आणि वेळेवर सामने समाप्त सुद्धा झाले होते कालच्या दिवसामध्ये. आज थोडंसं असं वाटते की शेड्यूल थोडंसं लेट चालू झालेलं आहे. चालू बरोबर झालं होतं, मात्र थोडंसं व्यत्ययामुळे खेळ थांबला होता आणि भरपूर वेळ लागला पहिली मॅच संपण्यासाठी. जवळजवळ आपण बघितलं तर 1.5 तासापेक्षा जास्त वेळ गेला पहिली मॅच संपण्यासाठी. एक मॅच संपण्यासाठी फक्त 1 तासाचा अवधी आहे, म्हणजे 25 मिनिटाचा वेळ दिला जातो तुमच्यासाठी 5 ओव्हर पूर्ण करण्यासाठी. काल 2 हिट विकेट गेले होते. पहिला हिट विकेट जीत पाटील वडगड टीमचा आणि त्याच मॅचमध्ये दुसरा हिट विकेट आपल्याला पाहायला मिळाला धानिव टीमचा आसिफ, जो हिट विकेट झाला होता. आणि आज आपण बघतो सूरज रोही 11 ओवली टीमचा हिट विकेटच्या रूपाने आउट होताना आपल्याला दिसतोय. नवीन बॅट्समन यावेळेस जातोय बॅटिंगसाठी भावेश. चेतन एक विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय. चेतन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपनी बॉलिंग करेल लेफ्ट हँडर बॅट्समन साठी भावेश. ड्राईव्ह केलाय यावेळेला वाईड ऑफ मिड ऑनला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. फक्त 1 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. 1 रननी स्कोर पोहोचतो 2 वर. 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट रोही 11 ओवली टीम.
एक लेफ्ट हँडर आणि एक राईट हँडर बॅट्समन असल्या कारणाने फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव करावा लागतोय. P1चं ओव्हर टाकतोय चेतन राऊत आणि अतिशय चांगली ओव्हर आतापर्यंत बॅट्समनला रीड करून आणि ऑफ स्टंपचे जास्त बाहेर मारा ठेवलेला आहे चेतन याने. पुन्हा चेतन छोट्या रनअपनी बॉलिंग करतोय लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपने. ओ यावेळेस बघितलं विकेटवर बॉल टाकला होता अतिशय बरोबर. बॅकलीपला खाली घेऊन खेळला जातोय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. एक रन पूर्ण करतात बॅट्समन. एक रननी स्कोर पोहोचतोय 3 वर. 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग एक पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. एक फिल्डर आपण बघू शकतोय मिड ऑनच्या दिशेने लावला जातोय. डीप वाईडिश मिड विकेट सुद्धा आहे. पुन्हा चेतन आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय. एक रन या ठिकाणी पुन्हा एकदा कंप्लीट करतो भावेश. एक रननी स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर पोहोचतोय 4 वर. अंतिम बॉल शिल्लक. 5 बॉल मध्ये अतिशय कंट्रोल बॉलिंग केलेली आहे बॉलर चेतन याने. कुठल्या प्रकारची मुभा दिलेली नाही बॅट्समनला खुळून खेळण्याची. कुठल्या प्रकारचं रूम दिलेलं नाही आहे या ओव्हरमध्ये आतापर्यंत चेतन याने. शेवटचा बॉल घेऊन जाईल चेतन पवनसाठी. क्लिंग बॉल त्रिफला उद्ध्वस्त होतोय बॅट्समन पवन याचा आणि दुसरा विकेट जातोय या ओव्हर मधला. तर पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक खराब सुरुवात म्हणावी लागेल रोही इलेव्हन ओवली टीमची. 2 गडीच्या मोबदल्यात फक्त 4 रन. मागच्या वर्षामध्ये जर बघितलं तर पोमनच्या ग्राउंडवर जबरदस्त परफॉर्मन्स ओवली टीमने केला होता आणि चॅम्पियन ठरला होता युवा सेना ट्रॉफीमध्ये. या मॅचमध्ये आपण बघतो पहिली ओव्हर जी आहे ती जेम्स बॉन्ड राई टीमच्या खात्यामध्ये गेली. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट सुद्धा गेल्या भरत आणि फक्त 4च रन आलेले. खराब सुरुवात म्हणावी लागेल ती रोही इलेव्हन ओवली टीमची. येस नक्की ज्या प्रकारची आशा बाळगली होती या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं. कारण दुपारच्या सत्राला जवळजवळ सुरुवात झाली आहे आणि कमी की 10 ते 12 धावा तर येणं गरजेच्या होत्या. आणि त्या धावा कुठे ना कुठेतरी कमी पाहायला मिळतात आणि फक्त 4 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. पुढील जी मॅच असेल रणजित नरेश स्पोर्ट्स कासरवडवली वर्सेस जितू पॅकर्स नवघर. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचा आहे टॉस करण्यासाठी. ही 5 ओव्हर झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. क्रमांक 2 षटक टाकण्यासाठी येतोय नितेश. P2 ची ओव्हर. सावंतपाडा यांकडून बॉलिंग साठी येतोय नितेश. पहिलाच बॉल घेऊन जाईल भावेश साठी. हो यावेळेस शॉर्ट अंपुलचा प्रयत्न मात्र लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. वाईटचा इशारा अंपायरचा. 1 रनचा इजाफा या ठिकाणी होतोय. 1 रननी स्कोर 5 वर जातोय. 5 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा बॉलिंग मार्कवर नितेश. ओ चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने स्लॉट मध्ये होता. डाऊन डी ग्राउंड खेळतोय लॉंग ऑनच्या बाहेर 6 रनसाठी षटकार. स्लॉट मध्ये बॉल दिला होता आणि ज्यावेळेस स्लॉट मध्ये बॉल मिळतोय त्यावेळेस अशा प्रकारची फटकेबाजी करतो भावेश. डाऊन दी ग्राउंड अप्रतिम शॉट. 6 रन्स हा पहिला मोठा फटका येतोय. टीमचं टोटल पोहोचतोय 11 रन्स. 11
फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. कंटिन्यू 2 ओव्हर पॉवर प्ले आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 फिल्डर तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 फिल्डर तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. आणि पाण्याची व्यवस्था तुमचे जे सहकारी आहेत त्यांनीच पाण्याची व्यवस्था करायची आहे, लक्षात घ्यायचं आहे. पाणी तुम्ही स्वतःच घेऊन जायचं आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर नितेश. यावेळेस मिस टाइम शॉट मिड ऑफच्या दिशेने जातोय. फिल्डर डीप मध्ये आहे लॉंग ऑफचा. चांगली फिल्डिंग करतोय, मात्र थ्रो होईल त्याच्या अगोदर 2 रन पूर्ण. थोडासा लंबल झाला होता तिथला फिल्डर, त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅट्समनने. सिंगलच्या जागेवर डबल पूर्ण केली. स्कोर मध्ये बदल होतोय, स्कोर सरकतोय 13 वर. तुषार पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर, चांगली स्कोरिंग करताना. त्यानंतर ओमकार इलेक्ट्रॉनिक स्कोरर आणि सचिन. फुलटॉस बॉल हवेत आहे. वाईडिश डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी येतोय. नोमॅन लँडला बॉल पडतोय. 3 फिल्डर त्या ठिकाणी होते, मात्र कॅच घेऊ शकले नाहीयेत. 2 रन पूर्ण. 2 रननी स्कोर पोहोचतोय 15 वर. 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. एक जीवनदान म्हणावं लागेल बॅट्समनला. राईट आर्म राऊंड स्टम्पनी नितेश. ओ यावेळेला स्वीप करायचा होता. ऑफ स्टम्पच्या बाहेरचा बॉल इम्पॅक्ट बाहेर होता ऑफ स्टम्पच्या, त्यामुळे निश्चितच नॉट आउट अँड लेग बायचा इशारा अंपायरचा. एक आणखीन अतिरिक्त रन मिळते. 1 रननी स्कोर मध्ये बदल होतोय, स्कोर सरकतोय 16 वर. पप्या आपल्याला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये दिसतोय. मोठी टुर्नामेंट असते त्यावेळेस एफर्ट मोठे लावले जातात, चांगले खेळाडू येतात, चांगल्या टीम्स येतात. भरपूर चांगल्या चांगल्या टीम्स या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. कालच्या दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये मिळतील. उद्या सुद्धा चांगल्या टीम्स असणार आहेत. उद्या निश्चितच आज एक टीम जर बघितली आपण धनंजय 11 चिंचकर वाडा परिसरातून असेल. उद्या सुद्धा डहाणू परिसरातून एक टीम असणार आहे. ओव्हर द विकेटने फोर्स केले हवेत. बॉल जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स चांगली फिल्डिंग करतो तिथला फिल्डर वेदांत. आणि थ्रो थोडासा ओव्हर होतोय, जास्त काय फायदा मिळत नाहीये. 2 रन जरूर मिळतात बॅट्समनला. 2 रनने स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर जातोय स्कोर बोर्डवर 18 रन्स. 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 5 ओव्हरचा हा मॅच. P2चा ओव्हर शेवटचा बॉल असेल. P2च्या ओव्हरचा नितेश. टॉपच लागला होता. फिल्डर चुकतो चेतन आणि बॉल लॉंग स्टॉपच्या बाहेर. आमच्या VIP डाईस समोर येतो 4 रनसाठी चौकार. वेळेबद्दल सुद्धा सहकार्य आपण करायचं आहे. तुम्हाला फक्त 25 मिनिटाचा वेळ दिलेला आहे हे 5 ओव्हर पूर्ण करण्यासाठी. याची नोंद घ्यायची आहे, हे लक्षात घ्या. जास्त वेळ जर लागला तर निश्चितच तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. आमचे ऑफिशियल अंपायर्स पहिली वॉर्निंग करतील, टाइम वॉर्निंग. दुसरी वॉर्निंगला तुम्हाला पेनल्टी लागेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर स्कोर आहे 22 रन्स. काय म्हणशील 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर भरत? नक्कीच 22 धावा अतिशय चांगली स्थिती मी तर म्हणेल, कारण 11ची सरासरी षटकामागे या ठिकाणी राखली जाते. आणि तो एक चांगला कमबॅक म्हणेल, कारण पहिल्या षटकामध्ये आलेल्या 4 धावा त्या धावांना वगळता या षटकामध्ये धावा बरसतून वाहताना पाहायला मिळतात. 18 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. आणि हे नितेशचं महागडं षटक कुठे ना कुठेतरी एक वेगळी दिशा दर्शवतो या धावफलकाची. पुन्हा एकदा असं वाटतंय की चेतन याच्या हातामध्ये बॉल दिला, तो कंटिन्यू बॉलिंग करेल चेतन. पहिली ओव्हर अप्रतिम टाकली चेतन याने. फक्त 4 रन खर्च केले आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स. पवन याला क्लिंग बोर्ड आउट केलं होतं, सूरज याला आउट केलं होतं हिट विकेटच्या रूपाने. हे 2 विकेट्स घेतल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये चेतन याने. तोच बॉलर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना दिसतोय. जयेश पाटील मात्र अद्याप येणं बाकी आहे, जो
एक खतरनाक बॅट्समन म्हटला जातो या टेनिस वर्ल्ड मधला. आपला परिसर असो, पूर्ण महाराष्ट्र, भारत असो किंवा भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा त्यांनी जबरदस्त दमछाक दाखवलेली आहे आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. अतिशय फ्लेक्झिबल खेळाडू, 360 डिग्रीमध्ये बॅटिंग करतोय जयेश पाटील, ज्याची बॅटिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल थोड्या वेळानंतर. फिल्डिंग मध्ये आपण बघतो यावेळेस पॉवर प्लेचं बंधन सुटलेलं आहे. 3 फिल्डर फक्त 30 सर्कल मध्ये दिसतात आपल्याला. एक शॉर्ट फाईल्ड, एक शॉर्ट टर्मॅन आणि एक पॉइंटला फिल्डर आहे. फुलटॉस होता, बीट करून जातोय बॅट्समन, नंतर विकेट किपरला पुन्हा एकदा बॉल लॉंग स्टॉप बाउंडच्या बाहेर. व्हाईटचा हा चौकार. मागच्या ओव्हरमध्ये भरत आपण बघितलं तर निश्चितच एक ओव्हरमध्ये 4च रन दिले होते. इथं एकही बॉल न टाकता 5 रन खर्च करतो चेतन राऊत. नक्कीच एक धोक्याची घंटा असणार आहे, कारण ज्या प्रकारचा दबाव क्रिएट झालाय आणि या दबावाखातर या धावा येताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट पुन्हा एकदा पाहिली जाते आणि चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती सज्ज होतात. आक्रमक पवित्र काहीसं धारण केलं या दोन्ही खेळाडूने. चेतन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर भावेश साठी. फुलटॉस बॉल स्वंग केला बॉलला डीप बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी चांगला एफर्ट दाखवतोय राहुल. एकच रन मिळेल, 1 रनने स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर सरकतोय स्कोरबोर्डवर 28 रन 28. एक प्रयत्न आहे. मागच्या मॅच मध्ये बघितलं 52 रनचं टार्गेट होतं, सकाळचं 17 होतं. या मॅच मध्ये आता एक माइंड सेट केलेला आहे रोही 11 ओवली टीमने की आपण 60 ते 65 पर्यंत जायचं आहे, कारण समोरच्या टीम मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. चेतन या ओव्हर मध्ये थोडासा महागडा पडतो, कारण पहिला बॉलवर एक्स्ट्रा रन दिलेले आहे चेतन याने. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर चेतन. स्ट्राईक एंडवर बॅट्समन मोनिश. फुलटॉस घेऊन खेळला जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. फिल्डर च्या हातामध्ये सहज सोपा कॅच आणि आउट होतो बॅट्समन मोनिश. मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से Thank रख you. लो नाम. नवीन बॅट्समन जातोय, ज्याची आपण वाट बघत होतो. तोच बॅट्समन येताना दिसतोय ग्राउंडवर. जयेश पाटील, वंडर बॉय ऑफ भिवंडी. फक्त भिवंडीच नाही तर पूर्ण महाराष्ट्र, भारत आणि भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा जबरदस्त कामगिरी त्यांनी केलेली आहे. क्रिकेटमध्ये एक मोठं नाव म्हटलं जाते जयेशचं. नॉन स्ट्राईक हँडला असेल, स्ट्राईक हँडला भावेश. जयेश आणि भावेश ही जोडी आता मैदानामध्ये आपल्याला दिसते. चेतन आणखीन एक विकेट मिळवतोय, जवळजवळ 3 विकेट आतापर्यंत घेतोय चेतन राऊत. ओ बीट करतो बॅट्समनला. चांगला बॉल, बॅट्समनला रीड करून बॉलिंग केली होती यावेळेला बघितलं आपण चेतन याने. थोडासा शफल झाला होता बॅट्समन, आणखीन ऑफ स्टंपच्या बाहेर मारा केला आणि डॉट केला बॅट्समनला. स्विंग अँड मिस. स्कोर थांबला जातो 28 वर. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर. टोटल जर बघितलं तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये आहे ओवली टीमचं. फुलटॉस होता, पुन्हा एकदा बीट झाला होता. एज लागल्यानंतर बॉल जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. डिरेक्ट हिट जरूर झालं, मात्र आपल्या पॉपिंग क्रूज मध्ये पोहोचला होता बॅट्समन जयेश पाटील. 1 रन पूर्ण, 1 रनने स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर सरकतोय 29 वर. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधले. जयेश पाटील इज ऑन स्ट्राईक. एक आक्रमक खेळाडू आहे. मिस्टर 360 सुद्धा म्हटलं जाते. एक फ्लेक्झिबल खेळाडू आहे, जबरदस्त बॅटिंग करतोय. स्लॉक स्वीप एक मनपसंतीचा शॉट आहे बॅट्समन जयेश पाटील याचा. बैठक शॉट अतिशय जबरदस्त मारतोय. जयेश साठी फिल्डिंग जर बघितली तर एक लॉंग लेग आहे. ओ हो हो, व्हॉट अ शॉट.
ज्या शॉटला मानला जातो तोच पहिला शॉट खेळतोय जयेश. षटकाराने आपलं खातं खोलतोय. नको येऊ बैना, तुले उडायाला ऊना लागी व. नको येऊ बैना, तुले उडायाला ऊना लागी व. भाऊ मना सम्राटा, सम्राटा ओले अतिशय चांगला फटका बघितला. स्लॉक स्वेपच्या अंदाजामध्ये हा शॉट खेळला होता. बाउंडच्या बाहेर सरळ 6 रनसाठी षटकार. षटकाराने आपलं खातं खोलतोय. टीमचं स्कोर पोहोचवतोय 35 वर. एक चांगला फटका महागडा ठरतो या ओव्हरमध्ये. चेतन राऊत अंतिम बॉल घेऊन जाईल. फक्त दिशा दाखवली. यावेळी बॅटचा फेस ओपन केलं होतं. पॉइंटच्या दिशेने फिल्डर तैनात होता. एक सिंगल काढलं. स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्या स्वतःकडे ठेवली जयेश याने. आणि तिसऱ्या ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रोहिल 11 ओली टीम 3 गडीच्या मोबदल्यात 36 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 2 ओव्हर आणखीन शिल्लक असतील या इनिंग मधले. आणि बघूया 2 ओव्हरमध्ये किती रन्स बनवतात आणि किती रनचं टार्गेट याचं धावतं वर्णन जरूर आपण ऐकू. मात्र ऐकूया एक मधुरसं गीत. या ठिकाणी आपण बघतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये पोमन ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य माननीय श्री रवींद्र गोवारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय प्रवीण भोईर यांना त्यांच्या शुभ हस्ते रवींद्र गोवारी यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आमदार चषक 2021 मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हे बघू शकतोय हा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. आमचे सदस्य ग्रामपंचायतचे प्रवीण भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर मास्टरचे खेळाडू आमचे आहेत चंद्र घोषे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय महेश पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते चंद्र घोषे यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. स्वागत सन्मान केला जातोय चंद्र घोषे यांचा. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. हो यावेळेस बघितला पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. खालची एज लागून बॉल टप्पा पडून विकेट किपर पप्पेच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल. मागच्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा पडला. मागच्या ओव्हरमध्ये बघितलं 18 रन दिले. पहिल्या 14 रन दिले. टोटल जर बघितलं तर 18 रन्स दिले. चेतन यांनी 3 विकेट्स घेतल्या. काल जर बघितलं जीत पाटील यांनी जबरदस्त बॉलिंग केली. एक मॅच मध्ये त्याने 4 विकेट्स घेतल्या होत्या आणि 9 रन्स फक्त खर्च केले होत्या. पुन्हा बॉलिंग मार्क वर येतोय बॉलर अर्जुन सावंतपाडा एंड. हो चांगला फटका. स्क्वेअर कट केला जातोय. बॅक ऑफ द पॉइंटला डीप मध्ये फिल्डर लावला होता. फक्त एकच रन मिळेल. वेदांत ज्या ज्या ठिकाणी बॉल जातो त्या ठिकाणी जास्तीत जास्त वेदांत दिसतोय. चांगली फिल्डिंग आउटफील्ड मधला एक अतिशय चांगला खेळाडू आहे वेदांत. लेदर बॉलचा सुद्धा चांगला अनुभव आहे. मला वाटते सुभाषचंद्र बोस या ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असतो लेदरची. लेफ्ट हँडर बॅट्समन यावेळेला भावेश. अर्जुन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. चौथी ओव्हर प्रगतीपथावर आहे. लॉंग ऑफ त्याच्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर. 2 ऑफ साइडला फिल्डर डीप मध्ये आहेत. ओ यावेळेला अपील इनफॅक्ट ऑप्शनच्या बाहेर दाखवला जातो अंपायर मार्फत. नॉट आउट. उन्हाचा तडका वाढू लागलेला आहे आणि निश्चितच एक चांगलं आयोजन बघतो. आजचा 3रा दिवस या आमदार चषकचा. पुल करायचं होतं. पुन्हा एकदा बीट होतोय. फ्लॅट स्लिपला बॉल जातो जरूर. लेग बायचा इशारा. 1 रन पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. एक चिकी सिंगल पूर्ण करतात. स्कोअर मध्ये बदल होतोय. स्कोअर सरकतोय 38 वर. 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. जयेश पाटील इज ऑन स्ट्राईक. जयेश पाटील खेळतोय वैयक्तिक 8 वर ज्याने 4 बॉलचा सामना केलेला. एक षटकाराने पहिलं खातं खोललं होतं जयेश पाटील याने.
पुन्हा अर्जुन बॉलिंग मार्कवर. हुक केलं यावेळेला डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी होता. अतिशय चांगला कॅच घेतला विशाल याने आणि आउट केला बॅट्समन जयेश पाटील इज द आउट. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू उठ, तू पण उठ. अय, आता सगळेच उठा. ए मेरे लाड़ी को सासरवाड़ी को लेके जाओ क्या, मेरे लाड़ी को सासरवाड़ी को लेके जाओ क्या, जाओ क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हलगी बजाऊं क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हलगी बजाऊं क्या. नवीन बॅट्समन जातोय. जास्त काय करू शकला नाही. आज आपण बघितलं षटकाराने सुरुवात चांगली जरूर केली होती जयेश पाटील यांनी, मात्र त्यानंतर मात्र चांगलं काय करू शकला नाही. एक हुक शॉटच्या नुसार थोडासा मिस्की हुक शॉट होता आणि विशाल याने डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगच्या दिशेने अतिशय चांगला कॅच घेतला, आउट केलं जयेश पाटीलला. हा महत्त्वाचा कॅच होता, कारण जयेश पाटील याला जीवनदान मिळालं असतं तर त्यांनी निश्चितच दुवादार बॅटिंग केली असती. हे जाणलं होतं विशाल याने आणि अतिशय चांगलं कॅच घेतला. कुठलीच चुकी केली नव्हती विशाल याने. पुन्हा अर्जुन आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस पुन्हा बघितलं शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न होता. स्कोअर लेगच्या दिशेने बॉल जातो. एक रन पूर्ण, दुसरा रनचा प्रयत्न नाही आहे. फक्त एकाच रनवर समाधान मानतात दोन्ही बॅट्समन आणि एक रननी स्कोअर पोहोचतोय 39 वर. आणि काय जबरदस्त कमबॅक केलं आपल्या टीमसाठी या ओव्हरमध्ये अर्जुन याने. एक महत्त्वपूर्ण विकेट जयेश पाटील याला बाद केलं आणि फक्त 3 रन खर्च केले या ओव्हरमध्ये. एक चांगली ओव्हर टाकतोय बॉलर अर्जुन. काय म्हणशील 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 रन भरत? 39 धावा ज्या प्रकारच्या आपण पाहतोय. 11ची सरासरी पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिली होती. तदनंतर मात्र अक्षरशः जखडून ठेवलं गेलंय. चेतनने षटक हाताळलं. तदनंतर मात्र आत्ताच षटक अर्जुन याचं खरोखरच मानावं लागेल, कारण जवळजवळ 3 धावा खर्च केल्याने एक गडी तो सुद्धा जयेश पाटीलच्या रूपाने माघारी परताना पाहायला मिळाला. आणि ही मात्र एक कमबॅकची एक सुरुवात मी तर म्हणेल. शेवटची एक ओव्हर शिल्लक आहेत. या ओव्हरनंतर आपण टॉस करणार आहोत आणि विनंती करतोय रणजित नरेश स्पोर्ट्स कासारवडवली टीमचा कॅप्टन आणि जितू पॅगर्स नवघर भाईंदर टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. पुढील मॅच या 2 टीम मध्ये असेल. दोन्ही टीमचा कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचा आहे. शेवटची ओव्हर करण्यासाठी विशाल येतोय. जर जेम्स बॉन्ड राईट टीम मध्ये विचार केला तर निश्चितच सर्व यंगस्टर खेळाडू दिसतात. एखाद दुसरा एक सिनियर खेळाडू आहे. नवीन खेळाडूचा फरणा असणारा हा टीम जेम्स बॉन्ड राई आज या आमदार ट्रॉफी मध्ये खेळताना आपल्याला दिसतोय. बॉलिंग मार्कवर विशाल. पहिलाच बॉल. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. अपील लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. निश्चितच एक चोटी सिंगल पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. स्कोर 40 वर जातोय. जवळजवळ 10च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय. यावेळेला बॅटिंग करत असताना रोही 11 ओवली टीम. लेग बायचा इशारा अंपायरचा. लेग बाय. दोन अंपायर्स आपण बघतोय. विनायक म्हात्रे, विशाल नाईक या मॅच साठी. आणखीन आपण बघतोय अंपायर महेंद्र शिंदे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलं. यावेळेला कव्हर्स मध्ये डीप मध्ये बॉल बाउंडच्या बाहेर जातोय. 4 रन साठी चौकार. साई स्पोर्ट्स कारबाव टीम आपण जर असाल तर लगेच कॅप्टन आमच्याशी संपर्क साधायचा आहे. साई स्पोर्ट कारबाव टीम. एक चांगला फटका. फुलटॉस बॉल होता. कव्हर ड्राईव्ह केली होती. डीप कव्हरच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर जातोय 4 रन साठी. विशाल पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. बीट करतोय यावेळेला.
निश्चितच थोडासा स्विंगिंग यॉर्कर बॉल होता ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट यॉर्कर केला होता आणि बीट करून जातो स्विंग अँड मिस. विकेट किपर पप्या अतिशय चांगलं विकेट किपिंग करताना आपल्याला दिसतोय. शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील या इनिंग मधले. स्कोर झालेला आहे डबल 4 44 रन्स. ड्राईव्ह केला यावेळेला मिडॉनच्या दिशेने. फिल्डर डीप मधून येतोय, फिल्डिंग करतो, थ्रो होतोय. त्याच्या अगोदर 2 रन यशस्वीरित्या पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. चांगली फिल्डिंग लॉंग ऑनचा फिल्डर संदीप याच्या मार्फत होताना आपल्याला दिसते. स्कोर पोहोचतोय टीमचा 46 रन्स. 2 बॉल शिल्लक असतील इनिंग मधले. चांगला फटका, बॉल जातो वाईट स्पीड विकेटला. चांगला कॅच घेतो हितेश, कॅप्टन आहे जेम्स बॉन्ड राईट टीमचा आणि आउट करतोय बॅट्समन सुशांत याला. गली गली तेरी लाहौर चली, जियो रे बाहुबली, प्राणों से बढ़ के हमको है तू प्यारा, सब गाएंगे दोहराएंगे. वैभव पाटील संपर्क करायचा माझ्याशी. वैभव पाटील नवीन बॅट्समन जातो. प्रेषित हा सुद्धा एक चांगला बॅट्समन आहे. धर्मराजा चषक मध्ये चांगली कामगिरी केली प्रेषित याने. चांगली बॉलिंग आणि बॅटिंग सुद्धा केली होती. तोच प्रेषित यावेळेस बॅटिंग साठी येताना आपल्याला दिसतोय. सुशांत 6 वर आउट होताना आपल्याला दिसतोय. टीमचं टोटल फक्त आपण बघतो स्कोरबोर्ड वर 46 रन्स. हवेत बॉल यावेळेला कॅच होऊ शकतो. पुन्हा एकदा हितेश बॉल खाली येतोय, कुठली चुकी नाही. कॅप्टन आहे हितेश जेम्स बॉन्ड राईट टीमचा. चांगला कॅच घेतो आणि आउट करतो भावेश याला. शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय बॉलर विशाल आणि या ठिकाणी टोटल झालेला 46 रन आणि 47 रनचा टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी जेम्स बॉन्ड राईट टीमला. दुसऱ्या इनिंगला निश्चितच सुरुवात होईल आणि दुसऱ्या इनिंगला ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील द व्हॉइस ऑफ इंडिया हरीशजी पांड्या सर. खूप खूप धन्यवाद भरत मोरेजी आणि हेमंत पाटीलजी. मित्रांनो, आपण बघत आहात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021. मुख्य आयोजक सन्मान्य महेश पाटील साहेब. या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक 1 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक. पुरस्कर्ते आहेत मनोजजी म्हात्रे मोरीगावचे, माजी उपसरपंच पोमणगाव. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत हजरत शेख आणि संजय म्हात्रे HS एंटरप्राइजेसचे ते मालक आहेत. तृतीय पारितोषिक 30,000 रुपये, त्याचे पुरस्कर्ते आहेत कमलाकर जाधव आणि कमलाकर जाधव साहेब माजी सरपंच आहेत देवदळचे, ज्यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह टेलिकास्टसुद्धा पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकसाठी जे चषक आहे ते दिशा एंटरप्राइजेसचे मनोज भगत यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. डीजेची व्यवस्था दुर्योधन वाघ उद्योजक मोरीगाव यांचे आभारी आहोत. इंटरनेटची व्यवस्था साईदीप एंटरप्राइजेस महेंद्र पाटील, विशेष आभार. मॅन ऑफ द सिरीज कैलासवासी वामन भोईर यांच्या स्मरणार्थ प्रवीण भोईर यांच्याकडून यांचा विशेष आभार. बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी श्री अशोक भोईर, अध्यक्ष मैत्री ग्रुप कामण यांचा विशेष आभार. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाहिदबाई अन्सारी, KCA कार्याध्यक्ष, विशेष आभार. मंडप व्यवस्था प्रशांतजी देशमुख यांचा सुद्धा विशेष आभार. तर दोन्ही पंच मैदानामध्ये चाललेत आता विशाल नाईक आणि विनायक म्हात्रे आणि 2 आघाडीचे फलंदाज आता जेम्स बॉन्ड राई भाईंदर संघाचे तुम्ही बघत आहात मैदानामध्ये प्रफुल्ल आणि वेदांत. जेम्स बॉन्ड हे नाव जर बघितलं तर हॉलिवूड जे पिक्चर्स आहेत त्यातलं एक पात्र आहे. जसे सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन, तसा जेम्स बॉन्ड. आणि
मागील वर्षामध्ये जेम्स बॉन्ड या संघाने सुवर्ण जयंती साजरी केली. 50 वर्ष जुना हा क्लब आहे आणि नक्की अभिनंदनाचा पात्र आहे. आणि जेम्स बॉन्डचा एक डायलॉग जगभरात गाजला होता, माय नेम इज बॉन्ड, जेम्स बॉन्ड. आणि ते पात्र असं होतं हॉलिवूड फिल्ममध्ये, लायसन्स टू किल, म्हणजे मारून टाकायची ज्याला मुभा होती असा लायसन्स असलेला तो डिटेक्टिव्ह होता. इथे मात्र लायसन्स टू किल दी बॉल असेल. मात्र तशी फलंदाजी करायला नक्की आवडेल दोन्ही फलंदाजांना. जे आघाडीचे फलंदाज गेलेत, पहिले षटक घेऊन येतोय रुई 11 ओवळी या संघाकडून तो राजदीप. पॉवर प्लेचा पहिलं षटक, 2 खेळाडू वर्तुळाच्या बाहेर. आणि पहिलं षटक जे असणार आहे ते राजदीप आणि त्याला सामोरं जाणार आहे तो फलंदाज प्रफुल्ल. जितू पेकरचे संघनायक आलेले आहेत, हेमंत पाटीलजी. तर आपण राजदीप पहिला षटक घेऊन येतोय तो कमेंट्री बॉक्स यांच्या टोकाकडून. 47 धावा 30 चेंडूमध्ये होऊ शकतात. या सामन्यामध्ये सुद्धा क्षेत्रक्षणावर भरपूर काय अवलंबून असणार आहे. बघायचं कुठल्या पद्धतीने राजदीप चेंडू टाकतोय. पहिला चेंडू अगदी मधल्या अष्टीवर येणारा हळुवारपणे चेंडूला वळवलाय ऑनच्या दिशेने, वाईडिश मिडविकेटच्या दिशेने. चांगली सुरुवात एका धावेने करून देतोय तो फलंदाज प्रफुल्ल. आणि आता फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो वेदांत. वेदांतसाठी एक डीप थर्ड मॅन, एक वाईडिश गली, शॉर्ट पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. हे ऑफ साईडचं क्षेत्रक्षण आहे. आताचा ऑफ कटर चेंडू आणि अगदी छातीच्या उंचीपर्यंतचा चेंडू होता. मात्र त्या चेंडूला परत एकदा दिशा दिली ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आहे. दोन्ही फलंदाजांनी एकही निर्धाव चेंडू न खेळता आपला पहिल्या चेंडूवर धावा काढलेत. ही चांगली गोष्ट आहे ते जेम्स बॉन्ड राई भाईंदर या संघासाठी. आताचा हा इम्प्रुव्हाइज करून खेळायचा प्रयत्न आणि एक सोपा झेल आहे फाईन लेगच्या दिशेने. मात्र तो झेल टिपला जातोय. आणि या गडीबद्दल भरतजी काय म्हणाल? नक्कीच एक मोठा गडी होता आणि या ठिकाणी मात्र याला विकेटवरती थांबणं गरजेचं होतं. धावफलकाचा ज्या प्रकारचा म्हणजे आकारणी आहे, ज्या प्रकारचं धावफलकाचं टार्गेट आहे, त्या टार्गेटला आता विकेटवरती थांबणं गरजेचं होतं. कारण भरवशाचा गडी जो म्हणतात ना की एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात, तो मात्र या ठिकाणी तंबूच्या आसराला जातोय. खूप जास्त घाई केली. आणि इथे येताना हायवेवर एक बोर्ड नेहमी वाचायला मिळतो, अति घाई संकटात नाही. आता संकटात नेलंय संघाला. बाद होऊन परततोय तो प्रफुल्ल आणि त्याच्या जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हरेश. झेल टिपला होता भावेश यांनी आणि हा पहिला गडी बाद करत आता बघायचं आहे राजदीप कुठल्या पद्धतीने पुढील चेंडू टाकतोय. रुई 11 ओवळी भिवंडीचा एक ऐतिहासिक संघ म्हणावा लागेल, कारण जयेश पाटीलने या संघाकडून खेळायची सुरुवात केली. त्याचा ग्रामीण संघ आहे आणि ओवळी संघाचं नाव आज पूर्ण जगभरात त्यांनी नेलं. भरपूर कॉमेंटेटर त्यांची स्तुती करत असताना म्हणत असतात मॅन फ्रॉम ओवळी. मला असं वाटतं की तो मॅन फ्रॉम ओवळी आहे, बट तो मॅन फ्रॉम भिवंडी सुद्धा आहे. ग्रामीण क्रिकेट जयेश पाटीलचं कमिटमेंट तसंच आहे. म्हणजे एक गोष्ट आहे ना, पैसेसाठी ना नावासाठी आम्ही खेळतो, तर आमच्या ओवळी गावासाठी. म्हणजे यू प्ले फॉर युअर विलेज, हे महत्त्वाचं आहे. यू प्ले फॉर युअर नेटिव्ह प्लेस. आता एक मोठा फटका मारायचा प्रयत्न वेदांत यांचा, परंतु सरळ चेंडू जातोय. गुडलेन चेंडू. राजदीप हा उंचा पुरा सडपातळ बांधा असलेला खेळाडू आहे आणि एक रिदम बघायला मिळतो त्याच्या गोलंदाजीमध्ये.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोलंदाज जेव्हा आपला फॉलो थ्रूकडे चालत जात असतो आपला बॉलिंग मार्कवर, आणि तो स्वतः कॅप्टन सुद्धा आहे, तर जबाबदारी जास्त आहे. जबाबदारीचं ओझं तो घेऊन खेळतोय या मैदानामध्ये. लॉफ्ट केला या चेंडूला आणि फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. हा खणखणीत चौकार. धावसंख्या 6. भरतजी, एक गोष्ट आहे, म्हणजे अगदी तुम्ही वेस्ट इंडिज किंवा श्रीलंकेमध्ये गेलात तर असे तुम्हाला ब्युगल आणि असे वाद्यवृंद ऐकायला मिळते. आणि आपल्या आगरी कोळी समाजाचे जे सामने असतात, म्हणजे अगदी पालघर, भिवंडी, नवी मुंबई, रायगड, जिथे असं वाटतं की असं श्रीलंका आणि वेस्ट इंडिजच्या लोकांनी आपल्या इथूनच ते नेऊन गेलेलं असावेत, कारण आपली संस्कृती आज जगभरात प्रसिद्ध आहे. टोलावून मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि एक सोपा झेल. अजयने हा झेल टिपलाय आणि राजदीपला मिळणार आहे घसघशीत यश. Intimate on competition in a नवीन फलंदाज आहे करण. मात्र दोन्ही आघाडीवीर परत आलेत. 4 षटकांचा, 5 षटकांचा किंवा 50 षटकांचा सामना असो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आघाडीवीरांनी पाया रचायचा असतो आणि मधल्या फळीतल्या लोकांनी कळस चढवायचा असतो. मात्र इथे तसं झालं नाही आहे भरतजी. येस, नक्कीच. ज्या प्रकारे तो पाया रचण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्लाला आणि वेदांतला पाठवलं होतं, तो पाया रचण्यामध्ये थोडीशी घाई झाली. आणि ज्या प्रकारचे फटके शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिले, तर शॉर्ट सिलेक्शनला पाहता कुठं ना कुठेतरी असं वाटत होतं की सामना लवकर फिनिश करायचा, आणि या उद्देशाने खेळ करताना पाहायला मिळाले. ज्या प्रकारचं टार्गेट जास्त आहे की काय, कारण आपण पाहतोय दापलकरती आत्ता 6 धावा आहेत 2 गडी तंबूच्या आसराला, आणि इथून 10 पेक्षा जास्तची सरासरी येणं गरजेची असणारी 4 षटकांमध्ये. 4 षटकामध्ये 41 धावा आहे. दुसरी एक गोष्ट जी मला इथे जाणवली ती म्हणजे पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. ह्या षटकामध्ये आपण तुटून पडूया, तो सुद्धा एक पवित्रा होता, आणि ते करत असताना मात्र त्यांनी 2 चांगले गडी गमावलेत. ही जमेची बाजू आहे, ते म्हणजे ओवळी संघासाठी, आणि चिंतेची बाब आहे ती म्हणजे राई संघासाठी. परंतु जेम्स बॉन्ड नाव आहे, माय नेम इज बॉन्ड, आणि त्यांच्याकडे 11 जेम्स बॉन्ड आहेत. जसे तुमच्या माहितीसाठी मित्रांनो, हॉलिवूडमध्ये जेम्स बॉन्डचे पात्र जे आहेत ते 4 वेगवेगळ्या अभिनेत्यांनी साकारले. त्यात रॉजर मूर हा सर्वात जास्त यशस्वी ठरला, पियर्स ब्रॅस्नॅन आणि इतर 2 आर्टिस्टसुद्धा होते. तर इथे संघ जेम्स बॉन्डच आहे, मात्र त्यातले जे फलंदाजीचे जे बॉन्ड आहे ते मात्र बदलत चालले आहेत. मात्र ऐतिहासिक संघ भाईंदर म्हटलं की अगदी मुर्दा, मोरवा, राई असे वेगवेगळे जे गावं आहेत, तिथे भरपूर समालोचन आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्याला केल्यानंतर आज त्या आठवणींना उजाळा मिळतोय. नवीन षटकातील पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, आणि अगदी आरामात त्या चेंडूला डावखुरा फलंदाज करण यांनी खेळलाय एका धावेसाठी. हा प्रश्न मी हेमंतला सुद्धा विचारलेला, तुम्हाला सुद्धा विचारतोय. भरत, तुम्हाला तुमची एखादी आठवण आहे का फुलटॉस खेळण्याची? येस, फुलटॉस बॉलची तर नक्कीच आठवण आठवते. मी राजापूरला टूरवरती होतो, आणि त्यावेळेला मात्र 3 चेंडू 17 धावांच्याकडे शेवटच्या चेंडूवरती फुलटॉस मिळाला होता, आणि षटकाराने सामना फिनिश झाला होता. कॅच घेतला होता आणि फिल्डर बाहेर गेला होता, आणि ती खरी एक आठवण राहिली आहे. 2009च्या आसपासची ती आठवण आहे. फुलटॉस बॉल सर्वांना आवडतो. जो गोलंदाज आता जयेश पाटील स्वतः जाऊन काहीतरी त्यांच्याशी चर्चा करतायत. ग्रामीण क्रिकेटचा हा सुद्धा एक फायदा आहे. जर तुमच्या गावामध्ये एक आयकॉन प्लेअर असेल जो बाहेर जाऊन ओपन क्रिकेट खेळत असेल, तर तो आपल्याबरोबर भरपूर अनुभव घेऊन येतो, शिकून येतो, आणि तो जो अनुभव असतो तो त्यांनी संक्रमित केला पाहिजे गावाच्या इतर खेळाडूंमध्ये. जसा पूर्वी काळी गुरु शिष्यामध्ये शक्तिपात करायचे डोक्यावर हात ठेवून, तसा शक्तिपात हे जयेश पाटीलनी करायला हवा आपल्या खेळाडूंसोबत. पुढील चेंडू वाईड अजय यांचा मार्फत स्वैर मारा. धावसंख्या पुढे सरकते आता 8 वर. 47 धावा काढायचे आहेत, 8 झालेत. 39ची गरज आहे. द्वितीय षटक सुरू झालंय सावंतपाडा यांकडून.
पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक आहे, ज्यात 3 खेळाडू वर्तुळाच्या बाहेर उभे राहण्याची मुभा आहे. त्यातले 2 ऑनच्या दिशेने, 1 ऑफच्या दिशेने तुम्ही बघत आहात. आताचा मात्र त्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 9. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की फलंदाजीमधली घिसडघाई आम्हाला नडू शकते आणि म्हणून खेळपट्टीवर षड्ड ठोकून उभं राहावं लागेल. दोघांपैकी एकाला तंबूतला बंबू म्हणून उभं राहावं लागणार आहे. मग तो करण असेल की हरेश. दोन्ही फलंदाज वैयक्तिक एका धावेवर खेळत आहेत. उजव्या हाताने राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो आता अजय. ओव्हरपिच चेंडू, व्यवस्थित चेंडूला मारू शकले नव्हते. एक सोपा झेल आणि काय पॉज होता अजयचा हा दुसरा झेल आणि फलंदाज फेल आणि गडी बाद होतोय जेम्स बॉन्ड राय संघाचा तिसरा. धन्यवाद डीजे. तिसरा गडी बाद झालाय. मात्र नवीन फलंदाज आता संदीप हरेशच्या जोडीला किती धावा काढतो याकडे नक्की लक्ष असणार आहे. परंतु पॉवर प्लेचे 2 षटक अजून संपले सुद्धा नाही आहेत आणि तुमचे 3 चांगले फलंदाज बाद होऊन परतलेत. ही सुद्धा एक दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु क्रिकेट एक असा खेळ आहे जिथे सामन्याला कधीही कलाटणी मिळू शकते. आपण बघितलं मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने अजिंक्य जूचंद्र या संघाने फाईट केलं. अगदी शेवटच्या चेंडूवर 2 धावा ची गरज होती, तिथपर्यंत त्यांनी तो सामना खेचून आणला. परंतु त्यावेळेला ते 52 धावा वाचवत होते. आत्ताच्या घडीला मात्र 47 धावा वाचवायची आहेत आणि म्हणून 3 मोठे हादरे दिलेत गोलंदाजांनी. आता सामोरं जातोय तो हरेश. पॉवर प्लेचं दुसरं षटक. व्यवस्थितरित्या चेंडूला ड्राईव्ह करू शकले नव्हते. बॅटची कडा लागून चेंडू त्यांच्या शरीरावर आदळला होता. 1 धाव. भरपूर वेळा असं असते की चेंडूच्या रेषेत येऊन तुम्ही खेळायचा प्रयत्न करता आणि ते करत असताना मात्र कधी कधी बॅट ज्या फ्लोनी यायला पाहिजे, बॅकलिफ्ट जी असते ती कधी कधी याला कारणीभूत ठरू शकते आणि म्हणून चायनीज कट, लेमन कट, रुबी कट, स्टेफर्डशायर कट असे वेगवेगळे नावं आहेत. जेव्हा चेंडू आतली कडा घेऊन मागे जातो किंवा यष्ट्यांवर जातो. तर धावसंख्या 10 वर आहेत. 3 गडी बाद. आताचा वाईड चेंडू. धावसंख्या 11, 3 गडी बाद. वाईड चेंडूवर सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे कारण तोकडी धावसंख्या आहे. 2 वर्षापूर्वी पिक्चर बघायला गेलेलो तेव्हा ॲडव्हर्टाईज येते, धूम्रपान न करे न करने दे, धूम्रपान पडेगा महंगा. तसं व्हाईट बॉलचं पण आहे, व्हाईट बॉल न करे न करने दे, व्हाईट बॉल पडेगा महंगा. यस, भाईंदरहून निलेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनंती करेल सर आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचंय. नागेशजी पाटील आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या. आपलं सहर्ष स्वागत आहे आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, महेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करण्यात येते की आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचंय. द्वितीय षटक. शेवटचा चेंडू. अजय यांचा हा चेंडू आणि बॉटम एज. 1 धाव पूर्ण करतायत. धावसंख्या झाले 13, गडी बाद झाले 3, षटक संपतायत 2. म्हणजे आता धावा हवेत ते 34 आणि षटक शिल्लक आहेत ते 3. 18 चेंडू 34 धावा म्हणजे जवळपास 2 धावा प्रत्येक चेंडूवर काढावे लागणार आहे. परत एकदा पंचांशी बोलतो राजदीप. भरत, आज क्रिकेटमध्ये बहुतांश जे संघनायक असतात ते ऑलराऊंडर असतात किंवा
बॅट्समॅन असतात. क्वचित असा एक संघ असू शकतो ज्यात जो कर्णधार असतो तो गोलंदाज असतो. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे एखादा गोलंदाजानी जर कर्णधार पद भूषविलं तर तो कुठल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो? नाही, एकंदरीत म्हटलं की कॅप्टन जो गोलंदाज जर असला तर त्याच्याकडे एक तर दांडगा अनुभव असेल किंवा एक अनोखी शैली असेल ज्याच्या बळावरती त्याने अनेक मैदानं गाजवलेत. या दोन गोष्टी आणि जो अनुभव जो म्हणतो एकंदरीत जी मैदानं जितकी मैदानं जास्त खेळले तो अनुभव ज्याच्याकडे असतो त्याच्याकडे ती कॅप्टनशिप दिली जाते. आणि ओवळी संघात जर विचार करायचा झाला, जरी या ठिकाणी कर्णधारपद राजदीप जरी भूषवत असला तरी सुद्धा ज्या प्रकारचा बॅकअप त्या ठिकाणी अनुभव काढणं जयेश पाटील असतील किंवा अन्य खेळाडू आहेत संघामध्ये, त्यांच्याकडे तो बॅकअप मिळतात. त्या कारणास्तव मात्र याला सुद्धा मनोबल ते मिळतं. अनेक लक फॅक्टर असतो जो कर्णधारपद भूषवत असताना. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल टॉससाठी जो लक फॅक्टर वापरला जातो, जसं आम्ही काल गावदेवी दानवीसाठी आम्ही पाहिलं होतं कलवा याला, तो अतिशय म्हणतात ना लकच्या बाबतीत विचार केला तर नशीबवान खेळाडू म्हणून त्याला मानला जातो. म्हणूनच या अशा प्रकारे आहे गोलंदाज किंवा अन्य कोणता खेळाडू कॅप्टनच्या रूपाने आपण पाहत असतो. तर एक धाव नवीन षटकाच्या सुरुवातीला. आणि इथे एक चांगली गोष्ट आहे की तो नुसता संघनायक आणि गोलंदाज नाही आहे, तर 5 षटकांपैकी 2 षटक मी स्वतः टाकणार ही जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतली आहे. आज क्रिकेटला असे आदर्श संघनायक पाहिजे. संघाला जिंकून देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन विजयाचे पैल तीर गाठेपर्यंत उभा राहणारा संघनायक आज प्रत्येक संघाला हवा. बघायचं राजदीप काय करतोय या सामन्यामध्ये. धावसंख्या झाली आता ती 14, गडी बाद झाले 3. 47 धावांचा पाठलाग करत असताना आजच्या सकाळच्या सत्रातला हा दुसरा सामना. ओव्हरपिच चेंडू आणि लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. अजय एक सोपा झेल टिपतोय. अजयच्या हातात येणारा हा तिसरा झेल आणि बाद होऊन परततोय तो आता नवीन फलंदाज संदीप आणि हरीशच्या जोडीला जातोय नवीन फलंदाज राहुल. सर्वात महत्वाचं म्हणजे फलंदाजीचा कंबरडच जणू काय मोडून टाकलंय. आताच्या घडीला तुम्ही बघत असाल राजदीप आणि तदनंतर अजय आणि परत राजदीप, तर पहिल्या 3 षटकामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक षटकामध्ये गडी बाद झालाय. ही चांगली बाब आहे रुई 11 ओवळी या संघासाठी. बाद होऊन परततोय संदीप. हरीश तिथे उभा आहे, परंतु हरीशच्या जोडीला एक चांगली साथ देणारा खेळाडू हवा. लॉफ्ट केलाय त्या चेंडूला आणि लॉंगनच्या वरून जातोय चेंडू मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी उत्कृष्ट टायमिंग. धावसंख्या पोहोचते 18 वर. 4 बाद. अंदाज चुकला तिथे आणि कुठेतरी तिकडे जी जमीन आहे ती थोडीशी वर असल्या कारणाने कधी कधी असं घडते आणि म्हणूनच चांगला क्षेत्ररक्षण तो असतो ज्याला माहीत असते मैदान कसं आहे. आता शरीरापासून भरपूर लांब खेळलेत, मात्र 2चा फटका असू शकतो. पहिली धाव वेगाने पूर्ण केली, दुसरी धाव खूप वेगाने पूर्ण करतील. एकेरीला दुहेरीमध्ये, दुहेरीला तिहेरीमध्ये रूपांतरित करत राहावं लागेल आणि ती कंटिन्युइटी ठेवायला पाहिजे. जसा एखादा रिक्षा ड्रायव्हर कंटिन्युइटी ठेवतो. धावसंख्या झाली ती आता 20. अजूनही 27 धावांची गरज आहे आणि षटक खेळलं जाते ते तृतीय. एक गाव एक गट मध्ये 5-5 षटकांचे सामने तुम्ही बघत आहात. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021. प्रमुख आयोजक महेश पाटील. आता या चेंडूला चांगला फटका आणि परत एकदा अंदाज चुकलाय आणि चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी अफलातून टायमिंग. क्या बात है, मस्त फटका. सामना अजून संपलेला नाहीये. सर्वात महत्वाचं भरतजी म्हणजे हरण्याच्या भीतीपेक्षा जिंकण्याच्या उत्कंठेवर मात करणं हे अवघड असते कधी पण. ओळी संघाला वाटत होता आम्ही जिंकतोय आणि अचानक 2 चौकार आलेत.
राजदीपच्या या षटकामध्ये. हरेश परत एकदा खेळतोय त्या चेंडूला, लांबून धावत येतोय जेपी आणि धावसंख्या झाली 25. आता 22 धावांची गरज 12 चेंडूमध्ये. 12-22 काय म्हणशील भरत? नक्कीच एक धावफलक या ठिकाणी कुठे ना कुठे तरी अशा प्रकारे आणून ठेपलेला आहे, ज्या ठिकाणी सामना बॅलन्सिंग मोडमध्ये ज्या प्रकारचं हे षटक हाताळलं गेलं. तब्बल 6 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केल्या गेल्या आणि जी मॅच अशी वाटत होती संकटामध्ये आहे जेम्स बॉन्ड राही, तो कुठे ना कुठे तिथून कमबॅक करताना पाहायला मिळतोय. खास करून हरेशचा मी उल्लेख करेल, ज्या प्रकारचे 2 फटके पाहायला मिळाले, ज्या प्रकारचं डिफेंड केलं त्या चेंडूला, ते करणं गरजेचं होतं. आणि आता इथे अटॅक होत असताना राजदीपवरती प्रहार केला. आता येणारे 2 गोलंदाज ते सुद्धा नवीन फ्रेश बॉलर असतील आणि दबाव त्या दोन्ही गोलंदाजावरती असणार आहे. नक्कीच हरेशने जबाबदारी घेतली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हरेशला साथ पाहिजे आणि जर ही साथ त्याला भेटली राहुलकडून तर नक्की ते विजयश्रीकडे वाटचाल करू शकतील. मात्र अजूनही सामन्यामध्ये भरपूर काय शिल्लक आहे. नवीन षटकाला सुरुवात होते आणि नवीन षटक घेऊन येतोय आता नवीन गोलंदाज ओवळी संघासाठी. गोलंदाज आहे प्रेषित. गरमी जास्त असल्या कारणाने मात्र खेळाडूंना पाण्याची गरज लागते, परंतु हवा आहे, वारा आहे बघा. आणि जे पिवळ्या रंगाचे झेंडे आहेत, छोटे छोटे झेंडे आहेत, पण ग्वाही देत आहेत बहुजन विकास आघाडीच्या विकासाची, बहुजन विकास आघाडीच्या यशाची. येलो इज अ ब्राईट कलर. वसंत ऋतूचं आगमन झालंय आणि वसंत ऋतूचा हा रंग आहे पिवळा. आदरणीय सन्मान्य प्रवीणजी गुप्ता साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम सर, आपलं स्वागत आहे आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. येस, लगातार 3 षटकार आणि लगातार 3 विकेटसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक ॲज युजल. पहिल्या दिवशी सुद्धा सेम प्राईज, दुसऱ्या दिवशी सुद्धा सेम प्राईज आणि आता तिसऱ्या दिवशी सुद्धा त्याच पारितोषिकांची या ठिकाणी उधळण पाहायला मिळते. चांगली सुरुवात करून देतोय गोलंदाज प्रेषित. तर खूप खूप धन्यवाद प्रवीण गुप्ता साहेब, आपलं हार्दिक स्वागत है सर, आपका स्वागत है. गुप्ताजींचं एक आहे, मेरी एंट्री लेट आहे पर सबसे ग्रेट आहे. कारण बक्षिसांची लयलूट असते जेव्हा गुप्ताजी असतात. मनगटीचा वापर मात्र त्या लेग ब्रेकला ओळखलाय आणि मैदानाच्या बाहेर फेकायचा प्रयत्न होता, परंतु एक सुंदर सोपा झेल राजदीप घेतोय आणि यश मिळवतोय तो प्रेषित आणि बाद होऊन परततोय तो सर्वात भरवशाचा फलंदाज म्हणजे हरेश. वो बुलाती है मगर जाने का नहीं. नाही, आता मात्र जर बुलाती आहे तर जावं लागेल, कारण नाहीतर चेंडू बाहेर जाणार कसा. जावं तर लागेलच. नवीन फलंदाज आता अर्जुन आलाय राहुलच्या जोडीला. बघायचा राहुल या सामन्यामध्ये काय आगळा वेगळा प्रयोग करून सामना आपल्या बाजूने झुकवू शकेल का. जर फलंदाजी चांगली झाली तर नक्की काहीतरी होऊ शकते. आताचा परत एकदा मिस टाइम करायचा, हा चांगली फ्लाईट दिली होती. मनगटीचा चांगला वापर, लेग ब्रेक गोलंदाजी जी असते ती फिरकीचा जादू बघायला मिळतोय. हा प्रमुख फरक आहे क्रिकेटमध्ये. लेग ब्रेक गोलंदाज जे खास करून तर प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक चेतनबाई यांच्याकडून आहे. चेतन म्हात्रे साहेब, आपला सुद्धा खूप खूप आभार. पण तो षटकार मारणार कोण, तर अर्जुनला संधी आली आहे, समोरून चालून आली आहे ती संधी. तर मगाशी आपण मनगटीचा वापर बद्दल बोलत होतो. लेग ब्रेक गोलंदाज हे मनगटीने चेंडू फिरवत असतात आणि जे ऑफ ब्रेक गोलंदाज असतात ते बोटानी
चेंडूला स्पिन करत असतात. आता परत एकदा चांगला चेंडू स्ट्रेट आला आणि आपली विकेट वाचवली आहे ती अर्जुन याने. त्या सिमेंटच्या विकेटवर डाईव्ह मारणं म्हणजे एखादा स्टंटमॅन सारखं काम होतं. ते स्वतः वाचलेत आणि गडी सुद्धा वाचवली आहे. आपण बघत आहात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021. आयोजक महेश पाटीलजी. आताच आपल्यामध्ये शुभागमन झालंय ते प्रवीण गुप्ता साहेब यांचं. त्यांच्या जोडीला चेतन म्हात्रे साहेब आहेत, मनोज म्हात्रे साहेब आहेत, निलेश पाटील साहेब, नागेश पाटील साहेब, हे सर्व मान्यवर यांचं मनपूर्वक स्वागत आहे कामणच्या या मैदानावर. परत एकदा टर्न आणि बाउन्स दोन्ही उत्कृष्ट बघायला मिळालेत. प्रेषितने आकर्षित केलंय असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे. एकच चेंडू आता शिल्लक आहे. हे चतुर्थ षटकातला धावसंख्या आहे ती 26. 21 ची गरज. आताचा मात्र चेंडू वाईड दिला जातोय. आवाक्याचा खूप बाहेर होता. चेंडू टर्न जरी झाला असता तरी वाईड झाला असता. मात्र तो स्ट्रेटनिंग अ टच ज्याला म्हणतात क्रिकेटमध्ये, सरळ गेला, टर्न न होता आणि तो आवाक्याचा बाहेर होता. तर त्या वाईड बॉलमुळे धावसंख्या पोहोचते आता 27 वर. गडी बाद झाले ते 5. ओहो, काय टर्न आहे. भरतजी, हा टर्न बद्दल मला असं वाटतं की हा खेळाडूने कुठेतरी मस्जिद बंदरच्या बॉल बॅरिंगच्या मार्केटमध्ये गेलेला असावा आणि बॉल बॅरिंग फिट करून आलाय की काय. 2च धावा दिलेत. कम खर्चा फुल चर्चा असं हे षटक. आणि आता शेवटचे 6 चेंडूमध्ये धावा हवेत ते 20. तर सन्मान्य निलेश पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. हे सर्व मान्यवर महेश पाटील साहेब यांचा निमंत्रणचा स्वीकार करून आज आपली सदिच्छा आणि शुभेच्छा या स्पर्धेला देण्यासाठी उपस्थित आहेत. सध्या जो सामना रंगलाय यूट्यूबवर तुम्ही बघत आहात, सर्व प्रेक्षकांचं स्वागत. रुही 11 ओळी भिवंडी या संघाने 46 धावा काढले आणि 47 धावांचा पाठलाग करत असताना मात्र जेम्स बॉन्ड राई भाईंदर हा संघ आतापर्यंत 27 धावा काढू शकलाय. 5 गडी त्याने गमावलेत आणि आता 20 धावांची गरज 6 चेंडूमध्ये. फॉलो विकेट्स बघूया. पहिला गडी 2 वर, दुसरा 6 वर, तिसरा 9 वर, चौथा 14 वर आणि 5वा 25 वर. म्हणजे 5व्या गडीसाठी जी 11 धावाची भागीदारी झाली ती सर्वात मोठी भागीदारी आहे. शेवटचा षटक टाकतोय पवन. पवनचा पहिला चेंडू बाटची कडा आणि बाद होतोय फलंदाज राहुल. उत्कृष्ट झेल यष्ट्यांच्या मागे आपल्या डाव्या बाजूला. सूरज थळे यांनी हा झेल टिपलाय. नवीन फलंदाज हितेश. आणि आता 5 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल. जास्त मुवमेंट नव्हती, मात्र सरळ चेंडू टाकला होता आणि काय झेल टिपला होता सूरज थळे यांनी. सूरज हा उजव्या हाताचा खेळाडू आहे, मात्र आपल्या डाव्या बाजूला जात त्यांनी चांगलं बॉडी बॅलन्स ठेवलं आणि येणाऱ्या झेलचं स्वागत केलंय. अजून एक गडी बाद होत आहे. गडी क्रमांक 6. खाली राहणारा चेंडू. या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी करून दाखवली आहे ती फलंदाजांनी. आणि आता गोलंदाजीमध्ये आपण बघितलं, अजय यांनी चांगले झेल टिपले, राजदीप यांनी चांगली गोलंदाजी केली, प्रेषितने आकर्षित केलं आणि आता पवन. क्लोज टू द बॉडी हुक करायचा प्रयत्न आणि अजून एक. ओहो, झेल सुटलाय मात्र.
धावा जास्त हवेत म्हणून झेल सुटला आणि कॅप्टन जास्त काय त्यांना ओरडणार नाहीये, परंतु नक्की 2-4 चांगले शब्द, असे कर्णमधुर शब्द नक्की ऐकायला मिळाले असतील काही सिनियर खेळाडूकडून. तर लागोपाठ 3 षटकाराला 5,000 रुपयाचा 18 पाहिजेत आणि चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडूमध्ये 3 षटकार, डायरेक्ट 5,000. म्हणजे पहिलं पारितोषिक 1,00,000 रुपये, त्याच्या 5% कुठलंही GST न लागता डायरेक्ट आजच आत्ताच इथेच. ये गुप्ता जी का वादा है. आइए, 3 चेंडू 18 धावा. तर आता 1 धाव नक्की मिळणार आहे. 2 चेंडू 17 धावांची गरज आणि अधिकृतरित्या मात्र आता घोषणा करायची राहिली आहे ती रुही 11 ओवळी या संघासाठी. दोन चेंडूमध्ये 17 धावा पाहिजे असताना सुद्धा बघा कुठल्या पद्धतीने सूरज थळे क्षेत्ररक्षण सजवतोय, कारण त्याला माहित आहे की 2 चेंडूमध्ये 17 जर एखादी नो बॉल वाईड बॉल आली तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, म्हणून तो अजूनही तेवढा सिरियस आहे. आताचा हा चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने जातोय, तिथून साईड स्क्रीनच्या समोर 1 धाव. आता 16 धावा पाहिजेत एका चेंडूवर. पहिल्या सामन्यामध्ये 52 धावा चेस झाले, दुसऱ्या सामन्यामध्ये 47 चेस झालेले नाही आहेत. आताचा हा हेलिकॉप्टर फटका आहे, मात्र चेंडू आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत 6 धावांसाठी इथे येतोय, परंतु खूप उशिरा हा षटकार आलाय आणि सामना जिंकलाय रुही एकादश ओवळी या संघाने. भिवंडी संघ भाईंदर संघावर विजय नोंदवतोय आणि या सामन्याचा सामनावीर आहे तो म्हणजे राजदीप. 2 षटक